दिग्विजयांनी देवी भगवतीची आराधना कशी करायची, केव्हा करायची, कोणत्या मंत्राचा जप करायचा, नवरात्र मध्येच जप करणं का फलदायी आहे, जेव्हा हे प्रश्न विचारलेले आहेत त्यावेळेस वेदव्यासजी महाराज त्या ठिकाणी नवरात्र हा कालावधी देवी भगवतीच्या आराधनेसाठी शुभ आहे, त्याच्यामध्ये विशेष करून शरदकाल त्याच्यामधली नवरात्र अधिक शुभ आणि फलदायी सांगितलेली आहे की ज्याच्यामध्ये विधीपूर्वक नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे। एका वर्षामध्ये 4 नवरात्री येत असतात। शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून तर नवमी तिथीपर्यंत अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र, माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र 4 नवरात्री येत असतात। त्याच्यापैकी आता जी चालू आहे ती शारदीय नवरात्र 4ही नवरात्रांमध्ये विशेष फलदायी आणि महत्त्वपूर्ण सांगितलेली आहे। शरदकाले विशेषेण विशेष महत्त्वपूर्ण सांगितलेली आहे। नवरात्र या शब्दामध्येच सांगितलेलं आहे नवरात्री, रात्रीच्या वेळेस देवी भगवतीची आराधना म्हणजे दिवसापेक्षाही रात्रीच्या वेळेस देवी भगवतीची आराधना अधिक फलदायी सांगितलेली आहे। कारण नाव लावलेलं आहे नवरात्री, 9 दिवस नाही 9 रात्र। रात्रच का सांगितलेली आहे त्याच्या मागे ही कारण आहे। कारण देवी भगवतीचं एक रूप आहे ज्योतिर्मय रूप। देवी भगवती आपल्याला माहित आहे की ज्वालाजींच्या रूपाने ही विराजमान झालेली आहे आणि आपल्या गावामध्ये विशेष महत्त्वाचं असं आहे की ज्वालाजी आणि वैष्णोदेवीच्या इथून त्या ठिकाणून ज्योत लावून आपल्या गावामध्ये आणलेली आहे। एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत की साक्षात देवी भगवतीला ज्वाला मातेला या ठिकाणी आणलेलं आहे। आपल्या गावामध्ये येऊन देवी भगवती विराजमान झालेली आहे। म्हणून सावणेरवासी अतिशय भाग्यवान आहे की जी ज्वाला माता त्या ठिकाणी आहे तीच ज्वाला माता तुमच्या घरापर्यंत गावापर्यंत आलेली आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी देवीची ज्योत या ठिकाणी आणली जाते आणि मग नंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ केला जातो। हे नागपूरवासियांचं फार मोठं भाग्य आहे। त्या ठिकाणी देवी भगवती ही ज्वाला रूप आहे, देवी भगवती ही ज्योती रूप आहे आणि ज्योती रूप असणारी देवी भगवती काय करते की ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी दिवा लावल्यानंतर प्रकाश पडतोय, उजेड पडतोय। तशाच पद्धतीने देवी भगवती ही रात्रीच्या वेळेस तिची आराधना करतायत कारण ज्योत लावल्यानंतर रात्रीचा अंधार सुद्धा ती स्वतःच्या ज्योतिर्मय प्रकाशाच्या रूपाने त्या अंधाराचं छेदन करते। देवी ज्योती स्वरूप आहे कारण प्रत्येकाच्या हृदयामधल्या अज्ञानरूपी अंधकार दूर करणारी देवी भगवती आहे। म्हणून देवी भगवती जी मूल प्रकृती 3 रूपामध्ये सत्व रज तम रूपामध्ये आहे तीच भगवती त्या ठिकाणी निर्गुण रूपामध्ये आहे आणि ज्योती रूपामध्ये आहे। रात्रीच्या वेळेस तिची आराधना सांगितलेली आहे विशेष फलदायी। आणि या 9ही दिवसांमध्ये जेव्हा नवरात्राला प्रारंभ होतोय त्यावेळेस नवरात्राचा उपवास जर कोणाला करायचा असेल तर त्या उपवासाला कोणत्या दिवसापासून प्रारंभ करतायत याचंही वर्णन करतायत वेदव्यासजी महाराज। नवरात्राच्या आदल्या दिवशी जी अमावस्या असते घटस्थापनेच्या आदल्या दिवशी, त्या अमावस्येच्या दिवशी स्नान झाल्यानंतर सगळं घर जे व्यवस्थित केलेलं असेल त्या घरामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये जे देवतांचं स्थान असेल, ज्या ठिकाणी देवांना ठेवलेलं असेल, खरं बघितलं तर नियमानुसार देवतांचं स्थान हे ईशान्य दिशेला सांगण्यात आलेलं आहे। परंतु ज्यांच्या घरामध्ये देवारा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची जागा जी आहे ती स्वच्छ केली जाते। अमावस्येच्या दिवशी स्नानादी कार्य झाल्यानंतर अमावस्येला फक्त एक वेळच भोजन केलं पाहिजे ज्यांना 9ही दिवस उपवास करायचा असेल। आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा घटस्थापना केली जाते त्यावेळेस घटस्थापना करत असताना घट मांडला जातो। घटच का मांडला जातो याच्याही मागे कारण आहे। कारण मनुष्यचा देह हा सुद्धा एक घट आहे। देवी भगवतीला घट स्थापन करायचा आहे म्हणजे जणू मी काया वाचा मनाने
हे देवी, हे भगवती, मी या ठिकाणी तुमच्या चरणावर स्थित आहे तुमची सेवा करण्याकरता, म्हणून आपल्या देहाचं प्रतीक म्हणून घट मांडला जातो. घट मांडत असताना नवरात्रामध्ये जो मातीचा घट मांडतायत, तो मातीचा घट मांडत असताना धान्यावर मांडला जात नाही, म्हणजे तांदूळ किंवा गव्हावर तो घट मांडला जात नाही, तर तो घट हा मातीमध्येच मांडला जातो. जर कोणी गहू किंवा तांदळावर घट मांडत असेल तर हा नियम चुकीचा सांगितलेला आहे. आतापर्यंत जर माहीत नसेल तर पुढच्या वर्षीपासून क्षमा मागून देवी भगवतीचा जो घट आहे तो मातीवर मांडायचा आहे. मातीवरच का मांडला जातो? कारण देवी भगवती पृथ्वी स्वरूप आहे. पृथ्वी हे सुद्धा देवी भगवतीचं एक रूप आहे आणि त्या पृथ्वीवर आपण आपला देह त्या ठिकाणी ठेवतो आहे, देवी भगवतीला समर्पित करतोय घटाच्या रूपाने. म्हणून मातीचा घट जो आहे तो त्या ठिकाणी मातीवरच मांडला गेला पाहिजे. त्या घटामध्ये जर आपल्याकडे तीर्थांचं पाणी असेल तर ते घटामध्ये टाकायचंय. गंगाजल असेल किंवा पवित्र शुद्ध जल जे आपल्याकडे असेल ते आपण घटामध्ये टाकायचं आहे. ज्या ठिकाणी ज्या स्थानावर घटस्थापना करायची आहे त्या स्थानावर गाईच्या शेणाने सारवण घ्यायचं आहे. जर आपल्याला शक्य होईल तर मंडप त्या ठिकाणी बांधायचा आहे. त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे, म्हणजे घटाची स्थापना करायची आहे. देवी भगवतीला समर्पित करण्यासाठी आपली जशा पद्धतीने परिस्थिती आहे आपण तशा पद्धतीने देवी भगवतीला वस्त्र आणि अलंकार त्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजे शृंगाराचा जोही सामान असेल तो शृंगाराचा सामान त्या ठिकाणी त्या घटाजवळ देवीला समर्पित करायचा आहे, त्या घटाजवळ त्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्या घटाला 9ही दिवस माळ चढवली जाते. पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ. कधी ती पानांची असते, कधी फुलांची असते. ती माळ जेव्हा चढवली जाते त्यावेळेस ती माळ सुई त्या फुलांमध्ये टाकून बनवायची नाही, तर दोऱ्यानेच गाठ मारून ती माळ बनवायची. मग ती पानांची असेल किंवा फुलांची असेल, जी घटावर चढवायची असेल ती माळ. त्याच्यानंतर जेव्हा घटस्थापना करतोय त्या घटावर आपण जल टाकल्यानंतर पानं ठेवायचे आहेत. मग ते विड्याचे पानं असतील किंवा आंब्याचे पानं मिळालेले असतील तर ते पानं ठेवायचे. 5 पानं ठेवायचे आहेत. कारण देवी प्रकृती स्वरूप आहे, पंचभूत निर्माण करणारी देवी आहे, म्हणून त्या ठिकाणी 5 पानं ठेवायचे आहे. त्याच्यावर नारळ ठेवायचे आणि घटाची स्थापना करायची. ते जेव्हा घट मांडला जातो, घट मांडायच्या वेळेस आपल्याकडे जेही आपल्या कुल देवतेचं त्या ठिकाणी फोटो असेल, मूर्ती असेल किंवा जेही घरातले टाक असतील आणि जर नसतील तर आपण ते टाक जर नवरात्रामध्ये बनवून घेतले तर ते फार शुभ मानले जातात. त्या देवी भगवतीच्या फोटो समोर किंवा मूर्तींच्या समोर त्या ठिकाणी घटाची स्थापना केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी व्रतस्थ राहणाऱ्या व्यक्तीने 9ही दिवस जर उपवास करायचा असेल तर त्या ठिकाणी हातामध्ये शुद्ध जल आणि अक्षदा घेऊन घटस्थापना झाल्यानंतर देवी भगवतीच्या समोर संकल्प करायचा आहे की देवी भगवती ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी 9ही दिवस अशा पद्धतीचा उपवास करतोय किंवा करते आहे. आणि जर आपली कोणतीही मनोकामना नसेल तरी सुद्धा देवी भगवती तुमची आराधना करण्यासाठी, सुखशांती लाभण्यासाठी मी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उपवास व्रत वैकल्य करणार आहे असा संकल्प करून त्या ठिकाणी पाणी सोडायचं. संकल्प केल्यानंतर व्रताला त्या ठिकाणी प्रारंभ झालेला असतो. आणि व्रतस्थ व्यक्तीला जर व्रत कठीण करायचं असेल आणि ज्याच्याकडून राहवलं जात नसेल तर त्याने काही जण विना अन्न पाण्याचंही 9 दिवसाचं व्रत करतायत. काही जण फक्त जल प्राशन करूनच व्रत करतायत. दूध, दही किंवा जल प्राशन करून काही जण व्रतस्थ होत आहेत. जर तरीही राहवलं जात नसेल तर एक वेळ 9ही दिवसापैकी एक वेळ भोजन आणि एक वेळ उपवास करायचा आहे. पण उपवास हा सकाळी करायचा आहे आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर उपवास सोडायचा आहे. किंवा 9ही दिवस ज्यांना उपवास करायचा असेल ते फराळाचं अन्न खाऊनही उपवास 9ही दिवस करू शकतात. कुणी एक वेळ उपवास करून सायंकाळी उपवास सोडूही शकतात. ज्यांच्या जशा पद्धतीने प्रकृती असेल, देहाची स्थिती असेल आणि आपली जशी इच्छा असेल तसं आपण 9ही दिवस उपवास करू शकतो. ज्याने उपवास केलेला आहे त्यांनी
उपवास केल्यानंतर जर शक्य होईल तर दुर्गा पाठ करायचा आहे, दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे. आणि जर आपल्याकडून शक्य झालं तर महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा आपण पाठ करायचा आहे. नवरात्रामध्ये मी पहिल्या दुसऱ्या दिवशीही सांगितलेलं आहे की नवरात्रामध्ये जर आपल्याला काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण नवरात्रामध्ये कोणतंही अनुष्ठान करू शकतो जे आपल्याकडून शक्य होईल. 24 तासामधून जीही वेळ आपल्याला मिळत असेल, 15 मिनिट, 10 मिनिट, 1 तास, त्या वेळेमध्ये निश्चित वेळेमध्ये 9ही दिवस त्याच वेळेवर, त्याच स्थानावर, त्याच आसनावर आपल्याला ज्याचंही अनुष्ठान करायचं असेल, समजा नवारण मंत्राचा जप करायचा असेल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विचे, तेही शक्य नसेल, आपल्याला जर हनुमान चालिसेचा पाठ करायचा असेल, आपल्याला जर गीता पाठ करायचा असेल किंवा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करायचा असेल किंवा एखादा ग्रंथ वाचन करायचं असेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल किंवा दुर्गा स्तोत्र वाचायचं असेल, म्हणजे आपल्याला जेही अनुष्ठान करायचं असेल आपण ते अनुष्ठान आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळेमध्ये करायचंय. 9ही दिवस त्याच वेळेवर, त्याच स्थानावर, त्या ठिकाणी बसून. जेव्हा शारदीय या 4ही नवरात्रांमध्ये किंवा या शारदीय नवरात्रामध्ये अशा पद्धतीचं अनुष्ठान जर आपण केलं तर त्या अनुष्ठानाचं अधिक फल त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. मी त्याही दिवशी सांगून गेली, परंतु आजही पुन्हा सांगते, कारण आज पहिल्या दिवसापेक्षा अधिक संख्येने आपण आलेला आहात. अनुष्ठानामध्ये आपल्याला जेही प्राप्त करायचं असेल आपण ते अनुष्ठानाने प्राप्त करू शकतो. ज्याला बुद्धी नसेल त्याने सरस्वती बीजाचा जप करायचा आहे, ओम श्री सरस्वत्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्याच्यामध्ये शक्ती नसेल त्याने देवी दुर्गा भगवतीचा नाम चिंतन करायचं आहे, ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्याच्या घरामध्ये कितीही कमावल्यानंतर लक्ष्मी टिकत नसेल, संपत्ती राहत नसेल, त्याने श्री महालक्ष्मी देवै नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा सगळं काही जर आपल्याकडे असेल परंतु आपल्या घरामध्ये आनंद जर नसेल, तर जीवनभर आनंदाची प्राप्ती करायची असेल तर श्री राधाजींच्या नावाचा जप करायचा आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अनुष्ठान आपण या कालावधीमध्ये करू शकतो. जे आपल्याला नाही त्याचीही प्राप्ती या अनुष्ठानाद्वारे आपण प्राप्त करू शकतो. कारण आपल्या संस्कृतीमध्ये असे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. जर जीवनामध्ये दुःख असेल, सुख संपत्ती प्राप्त करून घ्यायची असेल, घरामध्ये कलह होत असतील, वेगवेगळे पितरांचा त्रास होत असेल वगैरे, जर कोणताही त्रास असेल तर तो त्रास दूर होण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जर आपण एखादा इष्टदेव असेल, त्या इष्टदेवाचं भजन पूजन जर करायचं असेल तर आपण ते वर्षभरही करू शकतो. किंवा आपल्याला अधिक पुण्य फलाची प्राप्ती करायची असेल तर विशिष्ट कालावधीही त्या ठिकाणी अधिक पुण्य प्राप्त करून देणारा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये जे चातुर्मास आहे, ह्या चातुर्मासाचा कालावधी हा ध्यान धारणा भजन पूजन केल्यानंतर अधिक फल प्रदान करणारा असतो. श्रावण महिन्याचा कालावधी सुद्धा अधिक पुण्य फल प्राप्त करून देणारा कालावधी असतो. नवरात्र हा कालावधी सुद्धा अधिक पुण्य फलाची प्राप्ती करून देणारा कालावधी असतो. म्हणून आपण हे जे दिव्य योग भगवान परमात्म्याने आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. या नवरात्रीमध्ये कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर म्हणतात, ज्याला व्रत करायचं असेल त्याने व्रतस्थ राहायचं आहे. त्याच्यानंतर नियम कोणते पाळायचे आहेत वेदव्यासजी महाराज सांगतायत. नित्यं भूमोच शयनं कुमारीणांच पूजनं वस्त्रालंकारैर्दिव्यैर् भोजनैश्च सुधामये. नियम सांगितलेले आहे. नित्यं भूमोच शयनं, व्रतस्थ व्यक्तीने भूमिशयन करायचं आहे, म्हणजे कॉटवर पलंगावर न झोपता भूमिशयन करायचंय, म्हणजे जमिनीवर झोपायचं आहे. म्हणजे जमिनीवर गादी टाकून पण जमिनीवर भूमिशयन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्याला शक्य होईल त्याने उपवास करायचा आहे.
त्याच्यानंतर जे खाऊ नये आणि जे पिऊ नये हे पदार्थ शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, वर्ज्य पदार्थ, त्या पदार्थांचा त्याग करायचा आहे. त्याच्यानंतर शक्य झालं तर कांदा आणि लसणाचा त्याग करायचा आहे 9 दिवस. आणि त्याच्यानंतर जर अधिक पुण्य फलाची प्राप्ती करायची असेल तर नवरात्रामध्ये कन्या पूजनाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. कन्या पूजन कसं केलं पाहिजे तर कन्या पूजनाचेही काही नियम सांगितलेले आहेत. किती वर्ष वयाच्या कन्या ह्या पूजनासाठी योग्य आहेत याचंही महत्त्व सांगितलेलं आहे. जी मुलगी 2 वर्षापेक्षा मोठी असेल, म्हणजे मुलगी जी 2 वर्षापेक्षा लहान मुलगी कन्या पूजनाला चालत नाही, 2 वर्ष पूर्ण झालेली, 2 वर्षापेक्षा मोठी आणि 10 वर्ष पूर्ण झालेली, 10 वर्षाच्या आतली मुलगीच कन्या पूजनासाठी योग्य मानली गेलेली आहे. म्हणजे 2 वर्षापेक्षा लहान आणि 10 वर्षापेक्षा मोठी मुलगी ही कन्या पूजनासाठी सांगितलेली नाही. त्याचा श्लोकही या ठिकाणी आलेला आहे. आणि 2 वर्षापेक्षा मोठी मुलगी 10 वर्ष वयाच्या आतल्या मुलीचं पूजन करत असताना ज्यांना शक्य असेल त्यांनी 9 दिवस 9 मुली रोज घरी बोलवून त्यांचं पूजन करायचं आहे. जर नाही शक्य झालं तर रोज एक मुलीला बोलवून जरी तिचं कन्या पूजन केलं तरीही चालेल. जर रोज एक मुलीला बोलवणं आपल्याकडून शक्य नसेल तर आपण सप्तमी, अष्टमी आणि नवमी ह्या 3 दिवसांमध्ये कन्यांना बोलवून त्या कन्यांचं पूजन केलं पाहिजे. तेही शक्य नसेल तर सगळ्यात जास्त अष्टमीचा दिवस हा कन्या पूजनासाठी अधिक फलदायी सांगितलेला आहे. म्हणून अष्टमीच्या दिवशी 9 कन्यांना घरी बोलवून त्यांचं पूजन केलं पाहिजे. म्हणजे रोज एक मुलीला बोलवलं तरी चालेल, 9 मुली एकाच दिवशी बोलवल्या तरीही चालेल, किंवा अष्टमीच्या दिवशी सगळ्या 9 मुलींना बोलवलं आणि त्यांचं पूजन केलं तरीही चालेल. जर 9 मुली बोलवणं आपल्याकडून शक्य नसेल तर 3 कन्यांना तरी बोलवून त्यांचं पूजन केलं पाहिजे. त्या 3 कन्या म्हणजे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी स्वरूपा म्हणून त्यांचं पूजन केलं पाहिजे. आणि तेही 3 कन्याही शक्य नसेल तर कमीत कमी एका कन्येला बोलवून तरी तिचं पूजन केलं पाहिजे. हे कन्या पूजन करत असताना 2 वर्षापेक्षा मोठी मुलगी आणि 10 वर्षापेक्षा आतली मुलगी ही कोणती देवी मानली गेलेली आहे वेदव्यासजी महाराज सांगतायत. कुमारिका तुसा प्रोक्ता द्विवर्षाया भवेद्विह त्रिमूर्तिश्च त्रिवर्षाच कल्याणी चतुराधिका रोहिणी 5 वर्षाच 6 वर्षा कालिका स्मृता चंडिका 7 वर्षास्या 8 वर्षाच शांभवी 9 वर्षा भवेत् दुर्गा सुभद्रा 10 वर्षिकी आता ऊर्ध्वं कर्तव्या सर्व कार्य विगर्हिता. म्हणतात जी 2 वर्ष वयाची मुलगी जर तुम्ही कन्या पूजनासाठी बोलवली तर कुमारिका म्हणून तिचं पूजन करायचं आहे. 2 वर्षाच्या मुलीचं जर पूजन केलं तर दारिद्र्य दूर होतंय. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हटलेलं आहे आणि तिचं जर पूजन केलं तर घरामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होत असते. चौथी 4 वर्षाची मुलगी जी आहे तिला कल्याणी स्वरूपा देवी मानलेलं आहे आणि तिचं जर 4 वर्षाच्या मुलीचं जर पूजन केलं तर कल्याण होत असतं. 5 वर्षाची कन्या रोहिणी म्हणून तिचं पूजन केलं जातं आणि 5 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं तर त्या ठिकाणी मनुष्याला अधिक आयुष्याची प्राप्ती होत असते किंवा आजारातून मुक्ती मिळत असते. 6 वर्षाच्या मुलीचं जर पूजन केलं तर 6 वर्षाची मुलगी कालिका म्हणून तिचं पूजन केलं जातं. 6 वर्षाचं कालिका, 6 वर्षाची मुलगी कालिका म्हणून तिचं पूजन केलं जातं आणि तिचं जर पूजन केलं तर राजयोग प्राप्त होत असतो. 7 वर्षाच्या मुलीचं जर पूजन केलं तिला कालिका म्हणून म्हटलं जातं. तिचं जर पूजन केलं तर घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती होते.
8 वर्षाची कन्या शांभवी म्हणून तिचं पूजन केलं जातं आणि 8 वर्षाच्या मुलीचं जर पूजन केलं तर विजय म्हणजे यशाची प्राप्ती होत असते। 9 वर्षाची मुलगी दुर्गा स्वरूपा म्हणून तिचं पूजन केलं जातं आणि त्या 9 वर्षाच्या मुलीचं जर पूजन केलं तर शत्रू विनाश होतात, शत्रूचा नाश होतो। त्याच्यानंतर 10 वर्षाची मुलगी सुभद्रा म्हणून मानली गेलेली आहे आणि तिला सुभद्रा म्हणून तिचं जर पूजन केलं गेलं तर मनुष्याच्या समस्त इच्छा पूर्ण होत असतात। आणि 10 वर्ष वयाच्या अधिक जर मुलगी असेल तर म्हणतात अत ऊर्ध्वम न कर्तव्या, 10 वर्षापेक्षा मोठी मुलगी न कर्तव्या, सर्व कार्य विगर्हिता। 10 वर्षापेक्षा मोठी मुलगी ही पूजनासाठी मानली गेलेली नाही। जेव्हा हे कन्यापूजन करायचं असेल त्यावेळेस कन्यापूजनासाठी आपण ज्या मुलींना बोलवतोय त्या आपल्या ओळखीच्या असतात, आजूबाजूच्या असतात, घराच्या जवळच्या असतात, म्हणून त्यांना त्या मुली म्हणून बोलवायचं नाही तर आपल्या घरी साक्षात देवी भगवती येते आहे अशा पद्धतीने भाव अंतकरणामध्ये ठेवायचा। जेव्हा त्या लौही मुलींना बोलवलं जातं त्यावेळेस अंगणामध्ये सुंदर अशी तयारी करून रांगोळी काढून आणि फुलांनी सगळं काही सजवून त्या ठिकाणी पाट टाकून त्या मुली जेव्हा येत आहेत त्यावेळेस त्यांच्या पाद्य पूजा केली पाहिजे। त्यांचं पाद्य पूजन केल्यानंतर स्वच्छ वस्त्राने त्यांचे पाय पुसायचे आहेत। त्या मुलींना जेव्हा घरामध्ये बोलवलं जातं, त्या कुमारिकांना, त्या देवी स्वरूपा मुलींना जेव्हा घरामध्ये बोलवलं जातं त्यावेळेस घरामध्ये बोलवल्यानंतर आपल्याला आपल्याकडून जसं शक्य असेल तशा पद्धतीने त्यांना भोजन दिलं पाहिजे। ते भोजन देत असताना आपण कांदा आणि लसूण वर्ज्य ठेवलं पाहिजे आणि मग नंतर भोजन बनवलं पाहिजे। आणि सात्विक भोजन ज्या वेळेस मुलींनी केलं, यथेच्छ भोजन केल्यानंतर त्या भोजनामध्ये महत्त्वाचा पदार्थ आहे खीर, कारण देवीला सगळ्यात जास्त प्रिय दूध आहे आणि खीर आहे, म्हणून आपण खिरीचा पदार्थ त्या ठिकाणी त्या नवही कन्यांना दिला पाहिजे शक्य असेल तर। आणि जेव्हा नवही कन्या भोजन करतील त्यांचं आधी हळद कुंकू लावून अक्षता टाकून पूजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या मुलींचं भोजन झाल्यानंतर आपल्या जशी आपली परिस्थिती असेल तशा पद्धतीने आपण मुलींना वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ शकतो। परंतु भेटवस्तू देत असताना काळ्या रंगाचे पदार्थ म्हणजे काळे वस्त्र, त्याच्यानंतर लोखंडी पदार्थ हे मुलींना भेटवस्तूमध्ये द्यायचे नाहीत। मुलींना भेटवस्तू देत असताना आपल्याला शक्य होईल तर आपण धन देऊ शकतो किंवा देवीची ओढणीही देऊ शकतो किंवा मुलींना जेही काही आपल्याला द्यायचं असेल ते आपण आपल्या परीने तो पदार्थ त्या ठिकाणी मुलींना समर्पित करायचा आहे, जेणेकरून त्यांना आनंद वाटेल आणि आनंदाने त्या मुली आपल्या घरातून आशीर्वाद देऊन जातील। जेव्हा हे नवही कन्या पूजन जे आहे हे केलं जात आहे त्यावेळेस कन्यापूजन केल्यानंतर ह्या नवरात्रीमध्ये अजून म्हणतायत की अष्टमीचा दिवस फार महत्त्वाचा आहे। ज्याच्याकडून 9ही दिवस उपवास केला जात नाही त्याने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या 3 दिवसांचा उपवास करायचा आहे। ज्यांच्याकडून ह्या 3ही दिवसांचा उपवास झाला नाही त्यांनी नवरात्रामध्ये जर शक्य झाला नाही तर कमीत कमी अष्टमीच्या दिवशी तरी उपवास करायचा आहे, कारण अष्टमीचा दिवस फार महत्त्वाचा सांगितलेला आहे। अष्टमीच का महत्त्वाची आहे याच्या मागे कारण आहे। वेदव्यासजी महाराज म्हणतायत पुराष्टभ्यां भद्रकाली दक्ष यज्ञ विनाशिनी प्रादुर्भूता महाघोरा योगिनी कोटिभिः सह। प्राचीन काळी जेव्हा दक्षाने यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये जेव्हा सती आली आणि तिने आपला देह त्या ठिकाणी समर्पित केला त्यावेळेस तीच भद्रकाली नंतर जेव्हा या पृथ्वी तलावर प्रकट झाली त्यावेळेस प्रकट होण्याचा तिचा दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस होता, म्हणून देवी भगवतीच्या आराधनेसाठी अष्टमीचा दिवस हा अधिक महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे। अष्टमीचा दिवस महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यानंतर देवी भगवतीला नवरात्रीच्या 9ही दिवसांमध्ये नैवेद्याच्या स्वरूपामध्ये कोणते पदार्थ समर्पित केले पाहिजे। म्हणतात
की प्रतिपदेच्या दिवशी गाईच्या तुपापासून बनलेले पदार्थ देवी भगवतीला नैवेद्य रूपाने समर्पित करायचे आहेत. द्वितीयेच्या दिवशी साखरेचे बतासे किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ नैवेद्य रूपाने समर्पित करायचे आहेत. तृतीयेला दुधाचे पदार्थ किंवा दूध समर्पित करायचे. चतुर्थीला मालवा म्हणजे गोड पुरी देवी भगवतीला समर्पित करायची. पंचमीच्या दिवशी केळी देवी भगवतीला समर्पित करायची. षष्ठीच्या दिवशी मध देवी भगवतीला नैवेद्य रूपाने समर्पित करायचे. सप्तमीच्या दिवशी गुळाचे पदार्थ किंवा गुळ देवी भगवतीला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. अष्टमीच्या दिवशी नारळ किंवा खोबरं किंवा नारळाचे पदार्थ देवी भगवतीला समर्पित करायचे. नवमीच्या दिवशी तांदळाची खीर किंवा लापशी बनवून देवी भगवतीला समर्पित करायची आहे. आणि दशमीच्या दिवशी काळ्या तिळाचे लाडू किंवा बर्फी जे तमोगुण दूर करणारे आहेत ते दशमीच्या दिवशी नैवेद्य रूपाने समर्पित करायचे. एकादशीच्या दिवशी देवी भगवतीला दही प्रसाद रूपाने दाखवायचं आहे. द्वादशीच्या दिवशी चिवडा दाखवायचा आहे. त्रयोदशीच्या दिवशी चणे दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर चतुर्दशीच्या दिवशी सत्तू आणि पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि अमावस्येच्या दिवशी सुद्धा नैवेद्य म्हणून खीर हा पदार्थ दाखवायचा आहे. जर आपण देवीचेच उपासक असणार आणि वर्षभर देवीची उपासना करणारे आहात तर कोणत्या वारी देवीला कोणता पदार्थ समर्पित करायचा आहे लक्षपूर्वक ऐका. रविवारच्या दिवशी नैवेद्य म्हणून खीर, सोमवारच्या दिवशी दूध, मंगळवारी केळी, बुधवारी दही किंवा लोणी, गुरुवारच्या दिवशी खडी साखर, शुक्रवारच्या दिवशी साखर, शनिवारच्या दिवशी गाईचं तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ. हे 7ही दिवस जर देवी भगवतीला समर्पित केले तर नवग्रहांची जर कुणाला पीडा होत असेल तर तो त्रास या नैवेद्याने दूर होत असतो. त्याच्यानंतर मराठी महिन्यांमध्ये जे 12 महिने सांगितलेले आहेत त्या 12 महिन्यामध्ये कोणत्या महिन्यात कोणता पदार्थ देवीला दाखवायचा आहे तेही लक्षपूर्वक ऐका. चैत्र महिन्यामध्ये महुआ हा पदार्थ दाखवायचा आहे. वैशाखमध्ये गुळ, ज्येष्ठामध्ये मध, आषाढामध्ये महुआ म्हणजे रसाचे पदार्थ, श्रावण महिन्यामध्ये दही, त्याच्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये साखर किंवा साखरेचे पदार्थ, अश्विन महिन्यामध्ये खीर, कार्तिक महिन्यामध्ये दूध, मार्गशीर्ष महिन्यामध्ये खिरूज, पौष महिन्यामध्ये दह्याची मलाई किंवा दह्याचे पदार्थ, माघ महिन्यामध्ये गाईचं तूप किंवा गाईच्या तुपापासून बनलेले पदार्थ आणि फाल्गुन महिन्यामध्ये जेही गोड मिष्टान्न असतील ते देवी भगवतीला नैवेद्य रूपाने समर्पित करायचे आहेत. जर आपण 9ही दिवस होम केलेला असेल तर होम ज्यालाही करायचा असेल 9ही दिवस स्वतःच्या घरामध्ये तर जे समिधा म्हणून जे लाकूड सांगितलं गेलेलं आहे ते समिधा आणायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याला होम करायचा असेल होम करण्यासाठी 2 जोड्या आवश्यक असतात. एक जोडी जी आहे ती होमाच्या एका बाजूला आणि दुसरी जोडी होमाच्या दुसऱ्या बाजूला बसली पाहिजे. आणि ज्या वेळेस होम केला जाईल त्यावेळेस ती जागा अतिशय पवित्र असली पाहिजे. ज्या ठिकाणी होम करायचा आहे गाईच्या शेणाने सारवलेली जागा असली पाहिजे. पवित्र समिधा आणल्या गेल्या पाहिजे. आणि होम चालू असताना एका जोडीने त्या ठिकाणी समिधा समर्पित करायच्या आहेत आणि दुसऱ्या जोडीने सपत्नीक जोडी लक्षात येते ना, पती पत्नीने सपत्नीक त्या ठिकाणी तूप टाकायचं. ज्यांनी देवी भगवतीचा गुरूंकडून मंत्र घेतलेला असेल म्हणजे जे मुळातच शाक्त असतील किंवा देवी भक्त जर असतील तर त्यांनी नवारण मंत्राचा जप करून स्वाहा म्हणायचं आहे तूप टाकत असताना. म्हणजे अग्नीत तूप पडण्याची वेळ आणि नवारण मंत्र म्हणून स्वाहा म्हणण्याची वेळ ही एक झाली पाहिजे. आणि जर आपण शाक्त नसणार किंवा देवी भगवतीचे उपासक नसणार तर आपण नमो देवै महादेवै शिवायै सततम नमा नमः प्रकृते बाद्रायै नियता प्रणता स्मता स्वाहा असं म्हणून त्या ठिकाणी तूप टाकायचं आहे. 9ही दिवस ज्याला शक्य असेल त्याने हा यज्ञ करायचा आहे. त्याच्यानंतर या नवरात्रामध्ये काही महिला घटीही बसत असतात.
जर कुणी घटी बसलेला असेल तर 9 दिवस घटी बसण्यासाठी एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महिला घटी बसतायत. म्हणजे स्वतःचा देह जो घट आहे तो देवीच्या चरणावर 9 दिवस त्या समर्पित करतायत. आपल्या आयुष्यातले 9ही दिवस देवीच्या चरणावर समर्पित करतायत. घटी बसणाऱ्या महिलांची ज्यांची काही मांडलेलं असेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली असेल त्याही महिला घटी बसतात. आणि ज्यांनी काही मांडलेलं नाही तरीही देवी भगवतीची आराधना करायची असेल तर त्याही महिला घटी बसत असतात. पण घटी बसणाऱ्या महिलांजवळ जर परडी असेल, काहीच्या घरामध्ये परडी असते तुळजापूरच्या देवीची, तर ती परडी उचलायची की नाही हाही प्रश्न अनेकांच्या पुढे पडतोय. अशा वेळेस 9 दिवसामध्ये परडी उचलली तरीही चालते. एकाच ठिकाणी परडी ठेवली पाहिजे असं काहीही नाही. ज्यांच्याकडे परडी असेल ते परडी उचलू शकतात. घटी बसणाऱ्या महिला जर एकाच ठिकाणी बसून त्यांना जर घट स्वतःला त्या ठिकाणी 9ही दिवस ठेवायचं असेल तर पवित्र अशा देवस्थानावर महिला घटी बसू शकतात आणि 9ही दिवस त्या ठिकाणी उपवास करू शकतात. कारण घटी बसणं हे बऱ्याच वेळेस आमच्याकडूनही बघितलं गेलेलं आहे. याच्या आधी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी जी मूळ देवी आहे, जगदंबा देवीचं ठिकाण आहे वणी, ज्या ठिकाणी महाराजांची देवी भागवत 7-8 वर्ष झालेले आहेत आणि गावामध्येही अनेक ठिकाणी त्यांचे भागवत झालेले आहेत. आणि त्याही ठिकाणी 2-3 वर्ष मलाही सेवा करण्याचा योग आला. त्या ठिकाणी नवरात्रामध्ये घटी बसणाऱ्या महिलांना बघण्यात आलेलं आहे. घटी बसणाऱ्या महिला त्या ठिकाणी राहतायत. 9ही दिवस राहून त्या ठिकाणी पवित्र जलामध्ये स्नान करतायत. 9ही दिवस त्या ठिकाणी राहतात आणि जेव्हा 9 दिवस पूर्ण होतात त्या स्वतःच्या घरी जाऊ शकतात. परंतु त्यांना प्रश्न पडतो की जवळ जर परडी असेल कुणाकडे तर ती परडी हलवायची की नाही. तर घटी बसलेल्या महिला परडी हलवू शकतात, जोगवा मागू शकतात. जोगवा मागत असताना नवरात्रामध्ये उपवासाचेच पदार्थ मागितले पाहिजे असा नियम नाही. जोगवा मागत असताना ज्याने जो पदार्थ दिला तो पदार्थ त्या ठिकाणी प्रसाद रूपाने घ्यायचा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे परडी असेल त्यांनाही कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवायची गरज नाही. घटी बसणाऱ्या महिला ज्या ठिकाणी देवीचं स्थान असेल त्या ठिकाणी जाऊन 9ही दिवस राहू शकतात. कारण माझा जन्म ज्या गावामध्ये झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड या गावामध्ये, त्या ठिकाणी देवी भगवतीचं, रेणुका देवीचं, देवी अहिल्या देवी होळकरांच्या हाताने स्थापन केलेली भव्य दिव्य मूर्ती आहे आणि फार मोठं देवस्थान आहे. त्या ठिकाणी 1000, 1500, 2000 महिला घटी बसण्यासाठी येत आहेत. आणि घटी बसण्यासाठी येणाऱ्या महिलांचे नियम त्या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत की पहाटे उठणं, स्नान करणं, मंत्रजाप करणं, उपवास पारायण करणं, हे जे नियम आहे ते घटी बसलेल्या महिला करू शकतात. घटी बसलेल्या महिला देवस्थानावर गेल्या आणि घटी बसल्या आणि तिथे जर घरच्या चर्चा एकमेकीजवळ बसून करत असतील तर घटी बसून काही फायदा नाही. म्हणजे तिथे आपला जो कालावधी आहे तो सर्व काळ देवीच्याच उपासनेमध्ये लागला पाहिजे. त्याला खऱ्या अर्थाने घटी बसणं म्हणतायत. म्हणून पवित्र देवस्थानावर जाऊन महिला घटीही बसू शकतात. हे सर्व नियम त्या ठिकाणी नवरात्राचे सांगण्यात आलेले आहे. याच्या